नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही रोज सकाळी उठता, कामाला जाता, दिवसभर प्रामाणिकपणे मेहनत करता, संध्याकाळी थकून घरी परतता आणि महिन्याच्या शेवटी पगार मिळाल्यावर काही दिवसातच पुन्हा पैशाची चिंता सुरू होते. कधी स्वतःला विचारलं आहे का, मी एवढी मेहनत करतो तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? जर हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला कोणताही जादूचा फॉर्म्युला सांगणार नाही, एका रात्री श्रीमंत होण्याची स्वप्नही दाखवणार नाही. आज आपण वास्तव बोलणार आहोत. मित्रांनो, जगात प्रत्येक माणसाला रोजचे 24 तास मिळतात. मग काही लोक यशस्वी होतात आणि काही लोक आयुष्यभर संघर्ष करतात. त्याचं उत्तर पैशात नाही, त्याचं उत्तर नशिबात नाही, त्याचं उत्तर आपल्या विचारांमध्ये आहे आणि आपल्या सवयीमध्ये आहे. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका गावात 2 मित्र राहत होते. दोघांची परिस्थिती सारखी होती. दोघांकडे पैसे नव्हते. दोघांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले होते. पण दोघांमध्ये एक छोटासा फरक होता. पहिला मित्र रोज म्हणायचा, जर माझ्याकडे पैसे असते तर मी काहीतरी मोठं केलं असतं. तर दुसरा म्हणायचा, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मला काहीतरी मोठं करावं लागेल. 10 वर्षांनी पहिला मित्र अजूनही परिस्थितीला दोष देत आहेत आणि दुसरा मित्र स्वतःचा व्यवसाय चालवत आहे. मित्रांनो, फरक पैशात नव्हता, फरक विचारांमध्ये होता. लक्षात ठेवा, गरिबी आधी खिशात येत नाही, गरिबी आधी मनात येते. ज्या दिवशी माणूस स्वतःला सांगतो माझ्याकडून काही होणार नाही, त्या दिवशी अपयश सुरू होतं. पण ज्या दिवशी तो म्हणतो आज नाही पण एक दिवस नक्की येईल, त्या दिवशी त्याचं यशाची सुरुवात होते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पैसा हा कधीच ध्येय नसतो, पैसा हा परिणाम असतो. लोक तुम्हाला पैसे देतात कारण की तुम्ही त्यांच्या आयुष्यात काहीतरी मूल्य निर्माण करता. जर तुम्ही एखादी समस्या सोडवली तर तो माणूस तुम्हाला आनंदाने पैसे देतो. म्हणून स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, आज मी कोणाची समस्या सोडवतोय? हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतं. आजचा काय खूप बदलला आहे. पूर्वी व्यवसाय सुरू करायला मोठं दुकान लागत होतं, आज मोबाईल पुरेसा आहे. पूर्वी ग्राहक शोधावं लागत होते, आज ग्राहक इंटरनेटवर आहे. पूर्वी जाहिरातींसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत होते, आज एक चांगला व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आज संधी नाही असं म्हणणं चुकीचं आहे. संधी भरपूर आहे, पण ते पाहण्याची दृष्टी कमी आहे. मित्रांनो, तुमच्याकडे जे आहे ते पुरेसे आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, वेळ आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार करण्याची ताकद आहे. फक्त एक निर्णय घ्यायचा आहे, मी परिस्थितीला दोष देणार नाही, मी परिस्थिती बदलणार. हा एक निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, यशस्वी माणूस आणि सामान्य माणूस यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे यशस्वी माणूस संधीची वाट पाहत नाही, तो संधी निर्माण करतो. आणि म्हणूनच आज या क्षणी स्वतःला एक वचन द्या, मी रोज स्वतःला कालपेक्षा चांगला बनवेन. फक्त हे वाक्य आयुष्यात उतरवलं तर यश तुमच्यापासून फार दूर राहणार नाही. आणि आता पुढे मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आज प्रत्येकाच्या हातात आहे, पण काही लोकांना ती श्रीमंत बनवते आणि काही लोकांना आयुष्यभर गरीब ठेवते. ती गोष्ट म्हणजे आपला मोबाईल. मोबाईल तुमचा मित्र आहे की शत्रू हे पूर्णपणे तुमच्या वापरण्यावर पद्धतीवर अवलंबून आहे. चला आपण याबद्दल आता सविस्तर बोलूया. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा चोर कोणी असेल तर तो म्हणजे आपला वेळ. पैसा गेला तर पुन्हा कमावता येतो, पण गेलेला वेळ परत येत नाही. म्हणून स्वतःला एक रोज प्रश्न विचारा, आज मी भविष्यासाठी किती वेळ दिला? आज आपल्या हातात एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला करोडपतीही बनवू शकतं आणि कर्जबाजारी करू शकतं. ती गोष्ट म्हणजे आपला मोबाईल. मोबाईल वाईट नाही, पण त्याचा चुकीचा वापर आहे, वाईट आहे. काही लोक त्याच मोबाईलवर दिवसभर रील पाहतात, तर काही लोक त्याच मोबाईलवर व्यवसाय शिकतात, नवीन कौशल्य शिकतात, ग्राहक मिळवतात आणि स्वतःचं आयुष्य बदलवतात. फरक मोबाईलमध्ये नाही, फरक विचारांमध्ये आहे. 1 वर्षानंतर तुमच्याकडे काय असेल हे आज तुम्ही मोबाईलवर काय पाहता यावर अवलंबून असतं. आता मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो, तुमचं स्वप्न मोठं आहे का? जर उत्तर हो असेल तर तुमच्या सवयी मोठ्या असायला हव्यात. मोठी स्वप्न आणि छोट्या सवयी हे समीकरण कधीच जुळत नाही. यशस्वी लोक
रोज स्वतःमध्ये गुंतवणूक करतात. ते रोज काहीतरी नवीन शिकतात, एखादं पुस्तक नवीन वाचतात, एखादा नवीन अनुभव घेतात. कारण त्यांना माहिती असतं की ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणीही चोरू शकत नाही. आपल्याकडे मात्र एक वेगळीच सवय आहे. 10,000 रुपयाचा मोबाईल महाग वाटत नाही, पण 500 रुपयाचं पुस्तक महाग वाटतं. नवीन कपड्यांवर खर्च करतो, पण स्वतःला घडवण्यासाठी खर्च करायला मागे हटतो. लक्षात ठेवा, खर्च आणि गुंतवणूक यामध्ये खूप मोठा फरक आहे. खर्च केलेले पैसे संपतात, पण स्वतःवर केलेली गुंतवणूक आयुष्यभर परतावा देतोय. मित्रांनो, आयुष्यात अपयश येणारच. अपयशाला घाबरू नका. सुरुवात न करणं हेच खरं अपयश आहे. लहान मुलं चालायला शिकतात, किती वेळा पडतात, पण ते कधी म्हणत नाही की माझ्याकडून चालणं होणार नाही. ते पुन्हा उठतात, पुन्हा चालतात आणि एक दिवस धावायलाही लागतात. मग आपण मोठे झाल्यावर पहिल्याच अपयशानंतर का थांबतो? एक व्यवसाय अपयशी झाला म्हणून आयुष्य संपत नाही. एक मुलाखत नापास झाली म्हणून भविष्य संपत नाही. एकदा लोकांनी हसले म्हणून स्वप्न सोडायचं नसतं. ज्यांनी इतिहास घडवला त्यांनी कधीच सोपा रस्ता निवडला नाही. त्यांनी कठीण रस्ता निवडला आणि तो चालत राहिले. आता सर्वात मोठ्या आजाराबद्दल बोलूया. लोक काय म्हणतील? आपल्या देशात हजारो स्वप्न गरिबीत मरत नाही, ते लोक काय म्हणतील या विचारामुळे मरतात. तुम्ही व्यवसाय सुरू करणार, लोक हसतील. तुम्ही यूट्यूब सुरू करणार, लोक म्हणतील वेळ वाया घालवतोय. तुम्ही नवीन काहीतरी शिकणार, लोक म्हणतील याच्याकडून काही होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक आज तुमच्यावर हसतात, उद्या तेच लोक तुमच्या यशाच्या गोष्टी दुसऱ्यांना सांगत असतात. म्हणून लोकांचं ऐकू नका, तुमच्या ध्येयाचं ऐका. तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हाच जग तुमच्यावर विश्वास ठेवतोय. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. रोज फक्त 1 तास स्वतःसाठी द्या. नवीन कौशल्य शिका, व्यवसायाबद्दल वाचा, पैशाचं व्यवस्थापन शिका. कारण आजचा 1 तास उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि आता मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी आणेल, पण त्याचवेळी तुमच्या मनात अशी जिद्द निर्माण करेल की तुम्ही आजच तुमच्या स्वप्नासाठी पहिलं पाऊल उचलाल. मित्रांनो, काही गोष्टी कदाचित तुमच्या घरातही घडत असतील. एका गावात एक वडील राहत होते. रोज सकाळी 6 वाजता घराबाहेर पडायचे, दिवसभर कष्ट करायचे, रात्री उशिरा घरी यायचे. त्यांचं एकच स्वप्न होतं, माझ्या मुलांना माझ्यासारखं आयुष्य जगावं लागू नये. वर्षामागून वर्ष गेली, जबाबदाऱ्या वाढत गेल्या, मुलं मोठी झाली, पण त्या वडिलांनी स्वतःसाठी जगण्याचा विचारच केला नाही. एक दिवस त्यांचा मुलगा म्हणाला, बाबा तुमचं स्वप्न काय होतं? वडील काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते हसले, पण त्या हसण्यात एक खूप वेदना होत्या. ते म्हणाले, बाळा, मलाही माझा स्वतःचा व्यवसाय करायचा होता, मलाही मोठं काहीतरी बनायचं होतं, पण मी नेहमी म्हणत राहिलो पुढच्या महिन्यात सुरू करू, पुढच्या वर्षी सुरू करीन, आणि कधी आयुष्य संपलं हेच कळलं नाही. मित्रांनो, हे वाक्य ऐकून तुमच्या मनात काय आलं? आज आपणही तेच करत नाही ना? आज नाही, उद्या नाही, पुढच्या महिन्यात नाही, पुढच्या वर्षी, आणि बघता बघता वर्ष निघून जातं. लक्षात ठेवा, योग्य वेळ कधीच येत नाही, योग्य वेळ निर्माण करावी लागते. जर शेतकरी पाऊस पडेल तेव्हाच मेहनत करीन असं म्हणला असता तर त्याच्या शेतात कधीच पीक आलं नसतं. जर पक्षी वारा थांबेल तेव्हाच उडेन असं म्हणला असता तर तो कधीच आकाशात झेपावला नसता. म्हणून परिस्थिती पूर्णपणे होण्याची वाट पाहू नका. आज तुमच्याकडे जे आहे त्यातून सुरुवात करा. मित्रांनो, आयुष्यात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे कारण शोधतात आणि दुसरे जे मार्ग शोधतात. कारण शोधणारे लोक आयुष्यभर तिथेच राहतात. मार्ग शोधणारे इतिहास घडवतात. आज तुमच्याकडे कमी पैसे असतील, हरकत नाही. आज तुमच्याकडे मोठं ऑफिस नसेल, हरकत नाही. आज तुम्हाला कोणी ओळखत नसेल, हरकत नाही. पण तुमच्याकडे मोठं स्वप्न आणि मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. कारण जगातल्या प्रत्येक मोठ्या व्यवसायाची सुरुवात एका छोट्या कल्पनेतून झालेली आहे. आता मी तुम्हाला 5 गोष्टी सांगतो. जर या 5 गोष्टींसाठी आजपासून सुरू केलेला तर पुढची 5 वर्ष तुमचं आयुष्य नक्की बदलेल. पहिली गोष्ट, दररोज
किमान 30 मिनिटं काहीतरी नवीन शिका. दुसरी गोष्ट, तुमच्या उत्पादनातून आधी बचत करा, मग खर्च करा. तिसरी गोष्ट, रोज किमान 1 तास मोबाईल बाजूला ठेवा, स्वतःच्या ध्येयावर काम करा. चौथी गोष्ट, सकारात्मक आणि मेहनती लोकांच्या सहवासात राहा. आणि पाचवी गोष्ट, अपयशाला घाबरू नका. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे पुढच्या यशाची तयारी आहे. मित्रांनो, आजपासून 5 वर्षांनी तुम्ही जिथे असाल त्यासाठी आजचा दिवस जबाबदार असेल. आजचा निर्णय, आजची मेहनत, आजची सवय उद्याचं मोठं भविष्य ठरणार आहे. म्हणून स्वतःला कमी समजू नका, तुमच्या परिस्थितीला दोष देऊ नका, नशिबाची वाट पाहू नका. उठा, शिका, मेहनत करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाऊल टाका. कारण एक दिवस असा येईल, जे लोक म्हणत होते त्यांच्याकडून काही होणार नाही, तेच लोक तुमचं उदाहरण देतील. आणि शेवटी मी फक्त एकच गोष्ट सांगून हा व्हिडिओ संपवतो. स्वप्न पाहणं सोपं आहे, पण त्या स्वप्नासाठी रोज उठून मेहनत करणं कठीण आहे. आणि जे लोक हे कठीण काम करतात त्यांच्याच आयुष्याची गोष्ट एका दिवस जग सांगतात. जर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या मनात एक तरी नवीन विचार निर्माण केला असेल तर कमेंटमध्ये एक शब्द लिहा, सुरुवात. कारण प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या निर्णयाने होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सदानंद लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन विचारासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.